इंग्रजीच्या पेपरचं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं समजत नाही. कोणत्या सेक्शनला किती वेळ द्यायचा जेणेकरून तुम्ही कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पेपर लिहून 3 तासाच्या आत तुम्ही तुमचा पेपर कव्हर कराल आणि जेणेकरून तुम्ही सुद्धा 80 पैकी 75च्या वर मार्क्स नक्कीच मिळवाल. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा इयत्ता 10वीचा इंग्लिश या विषयाचा पेपर जर तुम्ही अशा प्रकारे त्यामध्ये टाईम मॅनेजमेंट करून लिहिला तर तुम्ही देखील नक्कीच 80 पैकी 75च्या वर स्कोर हा इंग्रजी विषयात नक्कीच कराल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इंग्लिश या विषयाचा पेपर एकूण 80 मार्क्सचा असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला 3 तास वेळ देणार आहेत. म्हणजेच किती तुमच्याकडे 180 मिनिटे असणार आहेत. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा सेक्शन 1 असणार आहे तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम किती मिनिटे वेळ द्यायचा आहे तर 15 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. व्यवस्थित अगदी यामध्ये खूप मोठी उत्तरे लिहिण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर इथे 15 मिनिटे हा वेळ तुम्हाला सेक्शन 1ला द्यायचा आहे. सेक्शन 1A अटेंड केल्यानंतर सेक्शन B जो असणार आहे तो देखील तुम्हाला त्यामध्येच 15 मिनिटाच्या वेळेतच तुम्हाला कव्हर करायचा आहे. इथं अजिबात लेंदी सेंटेन्स लिहित बसायचं नाही. टू दी पॉईंट व्यवस्थित अगदी पेनानं कृती काढून तुम्हाला हे उत्तरं लिहायची आहेत. तर सेक्शन 1साठी किती 15 मिनिटं तुम्ही वेळ देणार आहात. त्यानंतर पहा, सेक्शन 2 जो असणार आहे तो तुमचा सीन पॅसेजवरती असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा सीन पॅसेज व्यवस्थित वाचायचा असतो आणि हा एकूण 20 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्हाला इथे हे क्वेश्चन नंबर 2A आणि 2B असणार आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 2Aला 20 मिनिटं तसेच क्वेश्चन नंबर 2B देखील सीन पॅसेजवरतीच असणार आहे आणि तो देखील तुम्ही किती 20 मिनिटात सोडवायचा आहे. तर अशा तऱ्हेने सेक्शन 2ला एकूण तुम्ही 40 मिनिटे वेळ द्यायचा आहे. तर सेक्शन 1 किती 15 मिनिटात सोडवायचं आहे आणि सेक्शन 2 तुम्हाला 40 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. तर अशा तऱ्हेने तुमचे 55 मिनिटे पहिला हा सेक्शन 1 आणि सेक्शन 2 सोडवण्यासाठी तुम्हाला हा वेळ द्यायचा आहे. तर त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 3 जो असणार आहे तो तुमचा पोएट्रीवरचा असणार आहे, जो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे आणि यासाठी वेळ तुम्हाला काय करायचा आहे तर 20 मिनिटे वेळ द्यायचा आहे. पहिल्या 10 मिनिटात तुम्हाला क्वेश्चन नंबर 3A सोडवायचा आहे. नंतरच्या 10 मिनिटात तुम्हाला ॲप्रिसिएशनसाठी 10 मिनिटे वेळ द्यायचा आहे. जे व्यवस्थित तुम्हाला मुद्द्यानुसार व्यवस्थित लिहायचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित अगदी असे लिहिला तर तुम्ही देखील इथे किती 5 पैकी 5 मार्क्स मिळवाल. त्यामुळे तुम्हाला सेक्शन 3ला किती तर 20 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे, जो 10 मार्क्ससाठी असणार आहे. तर पहिलं सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3 आपण पाहिलेला आहोत किती वेळ द्यायचा. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 4 असणार आहे तो तुमचा एकूण 15 मार्क्ससाठी असणार आहे, जो अनसीन पॅसेज असणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे जास्त वेळ हा द्यावा लागणार आहे. तर इथे तुम्ही 40 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. तर पाहू शकता यामध्ये क्वेश्चन नंबर 4A जो असणार आहे तो तुमचा अनसीन जो पॅसेज आहे त्यावरचे क्वेश्चन्स असल्यामुळे 10 मार्क्ससाठी इथे तुम्हाला पहिल्यांदा पॅसेज वाचायला वेळ जाणार आहे. त्यामुळे इथे तुम्ही किती एकूण सेक्शन 4ला किती द्यायचं आहे तर तुम्हाला एकूण 20 ते 25 मिनिटं क्वेश्चन नंबर 4Aला द्यायचा आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 4B जो असणार आहे तो समरी रायटिंगचा असणार आहे. दिलेला अनसीन पॅसेजचे तुम्हाला जे क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला उत्तरे लिहिताना थोडासा तरी पॅसेज समजलेलाच असतो की तो कशाविषयी आहे. तर सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे तर प्रश्नपत्रिकेत जे त्या पॅसेजमधले इम्पॉर्टंट शब्द आहेत त्यावरती अंडरलाईन करायचे आहेत आणि त्याच तुम्हाला वर्डचे काय करायचं आहे परत सेंटेन्समध्ये कन्व्हर्जन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ कनेक्टर्स लाईक ऑर, द, त्यानंतर बिकॉज और देअरफॉर यासारखे शब्द वापरून तुम्हाला ती समरी व्यवस्थित लिहायचं आहे. त्याला टायटल लिहायला अजिबात विसरायचे नाही. तरी याला एकूण तुम्ही 15 मिनिटं हा वेळ द्यायचा आहे. तर 25 मिनिटे हे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4A जो असणार आहे त्यावरचे प्रश्न सोडवण्यासाठी 25 मिनिटे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर 15 मिनिटे हे समरी रायटिंगसाठी व्यवस्थित लिहायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही पॅसेज अनेकदा नीट वाचायचं आहे, त्याला टायटल काय द्यायचं आहे ते ठरवायचं आहे आणि त्यानंतर राहिलेल्या
10 ते 12 मिनिटात तुम्हाला व्यवस्थित अगदी ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सनं समरी लिहायचं आहे, ज्यासाठी 5 मार्क्स असणार आहेत. तर एकूण किती झालं? जो आपण सेक्शन 4 बघितला, तर यासाठी तुम्ही 40 मिनिटं वेळ द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 4A साठी 25 मिनिटं आणि क्वेश्चन नंबर 4B साठी समरी रायटिंगसाठी 15 मिनिटं हे वेळ द्यायचा आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5 असणार आहे. सेक्शन 5 मधला जो क्वेश्चन नंबर 5 असणार आहे तो तुम्हाला एकूण 20 मार्क्ससाठी हा रायटिंग स्किलचा भाग असल्यामुळे यासाठी तुम्हाला खूप जास्त लिखाणाची आवश्यकता असते आणि इथे तुमचा टाइम देखील खूप जाणार आहे. तर अंदाजे इथे तुम्हाला 50 ते 55 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. तर 50 मिनिटाच्या वर अजिबात तुम्ही सेक्शन 5 मध्ये वेळ घालवायचा नाही. तर कोणत्याही 4 कृती ऑप्शनच्या अजिबात सोडवत बसायचं नाही. फॉर्मल लेटर मला येते, इनफॉर्मल पण येते, दोन्ही पण सोडवत बसण्याची अजिबात आवश्यकता नाही. एकच कोणतं तरी तुम्हाला लेटर हे लिहायचं आहे परीक्षेमध्ये. जर तुम्ही दोन्ही लिहित बसाल तर तुमचा इथे वेळ खूपच जाणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, तर पहिली जी 15 मिनिटं असणार आहेत, जो सेक्शन 5 साठी 50 मिनिटे मी वेळ सांगितलेला आहे, त्यामधली जी पहिली 15 मिनिटं असणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर लेटर हे व्यवस्थित अगदी लिहायचं आहे आणि ते नेहमी तुम्ही काय करायचं आहे, तर उत्तरपत्रिकेच्या जे उजव्या पेजवर असणार आहे तिथूनच तुम्हाला लेटर रायटिंग हे स्टार्ट करायचं आहे आणि व्यवस्थित अगदी एकाच पेजवर तुम्हाला लेटर रायटिंग लिहायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित अगदी ते प्रेझेंटेशनसाठी चांगलं दिसतं आणि मार्क्समध्ये देखील तुमची वाढ होणार आहे. तर एकाच पेजवरती इकडे तुम्ही एवढा पत्ता वगैरे सब्जेक्ट लिहिला, पलीकडच्या पेजवर तुम्ही बॉडी जी असते ती लेटरची स्टार्ट केला तर तुम्हाला तिथे मार्क्स देखील तुम्हाला काय कट होऊ शकतात. त्यामुळे एकाच पेजवर बॉडी, त्यानंतर कुणाला लिहिणारा पत्र, त्यांचं नाव, त्यांचा पत्ता, त्यानंतर सब्जेक्ट हे एकाच पेजवर व्यवस्थित अगदी दिसायला पाहिजे असंच तुम्हाला पत्र लिहायचं आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, डायलॉग रायटिंग देखील 5 मार्क्ससाठी असल्यामुळे इथे देखील तुम्हाला 3 हे पॉईंट्समध्ये डायलॉग लिहायचा आहे. त्यामुळे इथे देखील तुमचा टाईम हा जाणार आहे. तर इथे तुम्ही 10 मिनिटे द्यायचा आहे वेळ. तर व्यवस्थित अगदी लिहायचं आहे तुम्हाला. 10 ते 15 मिनिटं इथे देखील तुम्हाला वेळ हा द्यायचा आहे. याच्यामध्ये अजिबात तुम्ही वाढवत बसायचं नाही खूप सारं, कारण शेवटचा जो असणार आहे तो 3 मार्क्ससाठी असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 6 सेंटेन्स तयार करायचे आहेत. त्यामुळे इथे व्यवस्थितच अगदी 1-1 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत ते पटकन तुम्हाला सोडवून हे क्वेश्चन सी जो असणार आहे त्यासाठी तुम्हाला हा वेळ द्यायचा आहे. तर यानंतर पहा क्वेश्चन 6A जो असणार आहे तो तुम्ही कोणताही सोडू शकता, नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तर इथे व्हर्बल टू नॉन व्हर्बल सोडवला आहे, ज्यामध्ये खूप कमी वेळ लागतो. दिलेल्या पॅसेजचे तुम्हाला फक्त कॅटेगरायझेशन टेबलमध्ये किंवा ट्री डायग्रॅम किंवा फ्लो चार्टमध्ये कन्व्हर्जन हे करायचं असतं. त्यामुळे पहिल्यांदा तो पॅसेज काय सांगतो, प्रोसेस दिली असेल तर फ्लो चार्ट, त्यानंतर त्याला कंपॅरिझन दिलं असेल तर टेबल येणार आणि कॅटेगरायझेशन दिलं असेल तर ते व्यवस्थित अगदी तुम्हाला तिथं ट्री डायग्रॅममध्ये करून ते लिहायचं आहे. तर त्याला टायटल द्यायला अजिबात विसरायचे नाही. जर तुम्ही व्यवस्थित नुसता त्यातले वर्ड्सच तुम्हाला इम्पॉर्टंट जे वर्ड्स आहेत त्याला अंडरलाईन करून डूज अँड डोंट्समध्ये फक्त तिथं लिहायचं आहे टेबल्स फॉर्मॅटमध्ये आणि हे देखील तुम्हाला ॲटलिस्ट 10 मिनिट्समध्ये तुमचं कव्हर होऊन जातं. त्यामुळे इथे देखील तुम्ही 10 मिनिटं वेळ देऊ शकता आणि राहिलेला तुमचा जो वेळ आहे तो तुम्ही दुसरा प्रश्न लिहिण्यासाठी त्यामध्ये घालवू शकता आणि ते तुम्ही तुमचा वेळ हा वाचवणार आहात. त्यानंतर पहा जो क्वेश्चन नंबर 6B असणार आहे त्यामध्ये तुम्ही एक्सपान्शन आयडियाज किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा स्टोरी रायटिंग जर लिहिला यापैकी कोणते, तर त्याला सुद्धा तुम्हाला किती 15 मिनिटं हा वेळ द्यायचा आहे. तर त्यासाठी टायटल यायला विसरायचे नाहीत. जर जी जी एक्सपांड थीमसाठी जी तुम्हाला आयडिया दिलेलं प्रूव्ह दिलेलं आहे ती पहिल्यांदा हेडिंग लिहायचं, त्यानंतर त्या प्रूव्हचं काय मिनिंग आहे, त्यानंतर एक एक्झाम्पल द्यायचं आणि ही प्रूव्ह का ॲक्युरेट आहे किंवा त्याच्या रिलेटेड जे असेल ते तुम्हाला शेवटच्या समअप तुम्हाला लिहायचा आहे. तर यासाठी देखील तुम्हाला 15 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. तर अशा तऱ्हेने एकूण 50 मिनिटाच्या वर अजिबात सेक्शन 5 जो असणार आहे त्यासाठी अजिबात वेळ हा तुम्ही घालवायचा नाही, कारण तुम्हाला इथे 20 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्ही 50 मिनिटे हे देऊ शकता. त्यानंतर पहा सेक्शन जो 6 असणार आहे तो 5 मार्क्ससाठी असणार आहे. ते तुम्ही 10 मिनिटे तुम्ही देऊ शकता. व्यवस्थित त्याची फक्त मराठीमध्ये ट्रान्सलेशन विथ क्वेश्चन्स नंबर जे आहेत ते लिहायला विसरायचे नाहीत. जर तुम्ही ते नाही लिहिला क्वेश्चन कुठला आहे आणि त्याचं काय नंबरिंग आहे तर तुम्हाला तिथे 0 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे
तुम्ही असं व्यवस्थित अगदी 5 मार्क्ससाठी असल्यामुळे इथे 10 मिनिटं तुम्ही वेळ देऊ शकता. जर तुम्हाला ती पूर्ववी इंग्रजीमधील जे प्रश्नपत्रिका दिली ती उत्तरपत्रिकेमध्ये नाही लिहिला तरी चालेल, फक्त उत्तर तुम्ही लिहिला तरी अपेक्षित तुम्हाला हे मार्क्स मिळणारच आहेत पैकीच्या पैकी. त्यामुळे इथे प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला चांगलं दिसतं, त्यामुळे इथे लिहिलेलं आहे, तर इथे देखील तुम्ही तुमचा वेळ हा घालवू शकता. तर अशा तऱ्हेने पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सेक्शन 1 साठी किती 15 मिनिटं दिलेली आहेत. त्यानंतर पहा सेक्शन सेकंडसाठी 40 मिनिटं. तर तुमचा इथे पहिला 1 तास आहे इथेच जाणार आहे सेक्शन 1, सेक्शन 2 साठी. त्यानंतर पहा सेक्शन 3 साठी आणि सेक्शन 4 साठी पण 1 तास हा तुमचा वेळ जाणार आहे. 20 अधिक 40 60 मिनिटे म्हणजेच 1 तास. त्यानंतर सेक्शन 5 आणि सेक्शन सेकंडसाठी किती 50 आणि 10 60 म्हणजेच इथे देखील 1 तास जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही टाईम मॅनेजमेंट इंग्रजीच्या पेपरात करायचं आहे, जे एकूण तुमचे 175 मिनिटे म्हणजेच किती 3 तास म्हणजे 180 मिनिटे. तर तुमचा पेपर आहे 175 मिनिटे, म्हणजे 3 तासाला किती 5 मिनिटं कमी असताना तुमचा पेपर संपूर्ण इंग्रजीचा कव्हर झाला पाहिजे. आणि तुम्ही शेवटच्या 5 मिनिटात काय करायचं आहे, तर तुम्ही कोणता प्रश्न माझा नंबरिंग लिहायचं राहिलं आहे का, त्यानंतर कोणत्या प्रश्नाचं उत्तर मला गावलेलं नाही पॅसेजमध्ये, फॉर एक्झाम्पल व्हॉकॅब्युलरीमधील सिनोनिम्स गावले नाहीत का, तर ते एक शब्द किंवा 2 वर्ड्स यासारखे शब्द तुम्ही शेवटच्या 5 मिनिटात लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही शेवटच्या 5 मिनिटात काय करू शकता, तर व्यवस्थित पेपरमध्ये कोणता क्वेश्चन्स राहिला आहे का, कोणता प्रश्न तुम्ही सोडला आहे का, तर व्यवस्थित अगदी पाहायचं आहे. 5 ते 10 मिनिटं तुम्ही शेवटचे हे काय करायचं आहे, तर पेपर तुमचा कव्हर झाला आहे का, काय राहिलं आहे का, ते त्यासाठी तुम्हाला वेळ हा द्यायचा आहे. अजिबात इथे रायटिंग स्किलचं शेवटच्या 10 मिनिटात सोडवत बसायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित अगदी मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काय केला, तर 3 तासाच्या आत असा पेपर जर तुम्ही व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करून लिहिला, तर तुम्ही नक्कीच येणाऱ्या 10वीच्या बोर्ड परीक्षेत इंग्रजी या विषयात चांगला स्कोर कराल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.